नमस्कार, मी भारती. झटपट स्वादिष्टमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा. त्यासाठी लागणारे साहित्य. ही मुंडी आहे. मी सकाळी दुकानातून मुंडी आणली, पण छानपैकी भाजून दुकानातूनच घेतली आणि तिथूनच संपूर्णपणे अशी साफ करून घेऊन आले आणि 4-5 पाण्यामधून धुवून ही स्वच्छ ठेवली आहे. मालवणी मसाला, फोडणीसाठी तेल, मीठ, फोडणीसाठी कांदा, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, दालचिनीचा 1 तुकडा, 2 तेजपत्त्याची पानं, लसूण, आलं, सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि कांदा. आता आपल्याला सर्वप्रथम मी तवा ठेवला आहे तापत. त्याच्यावरती आपल्याला हे संपूर्ण साहित्य, कांदा, खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबरं, म्हणजे हे सगळं साहित्य आपल्याला सर्वप्रथम भाजून घ्यायचं आहे. मी आता ते भाजून घेते. आपलं छानपैकी मिश्रण भाजून झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडी कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, हे मी आता वाटून घेतलं आहे आणि आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यात. आता आपण मुंडी फोडणीला घालूया. आपल्याला तेल टाकायचं आहे. मी कुकर तापत ठेवला होता. 2 तेजपत्त्याची पानं आणि 1 लवंग, दालचिनीचा तुकडा, 10-12 कढीपत्त्याची पानं, गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आपल्याला. थोडासा कांदा, कांदाही आपल्याला थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा, आपला आता हा कांदा छान परतून झाला आहे. आता यात आपण हा 3 चमचे मालवणी मसाला टाकूया. हा माझा नेहमीचा नॉर्मल चमचा आहे. आता आपल्याला हे जो मसाला वाटला होता ना तो टाकायचा आहे. हे बघा, हा मसालाही आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही लागणार, पण 5 मिनटं आपल्याला परतायचं आहे. माझा मसाला छानपैकी परतून झाला आहे. आता आपण त्यात मुंडी टाकूया. ही मी बकऱ्याची 1 मुंडी घेतली. आता हिला आपण 2-3 मिनटं अशी व्यवस्थित आतमध्ये परतून घेऊया, म्हणजे कसा हा सगळा मसाला त्यात पूर्णपणे मिक्स होईल. आपण चवीनुसार मीठ टाकूया. छान व्यवस्थित याला आपण परतून घेऊया. 2-3 मिनटं परतायचं आहे. आणि हे परतून झालं की आपल्याला जेवढं घट्ट हवं, जेवढं पातळ हवं, त्या हिशोबाने आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. आता माझं हे छान मिश्रण परतून झालं आहे. सगळा संपूर्ण हा मसाला मुंडीला छान लागला आहे. आता त्यात मी पाणी टाकते. आता हे मी मगाशी वाटप करून घेतलं होतं, ते मिक्सरच्या भांड्यातच पाणी आहे. आपल्याला जेवढं पातळ हवं, घट्ट हवं, त्या हिशोबाने आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे.
आता हा तुम्हाला मी झणझणीत मुंडीचा रस्सा दाखवणार आहे, त्याच्यामुळे थोडं याला पाणी लागेल. अजून थोडं पाणी टाकते. थोडं परतून घेते आणि याला आपल्याला 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत फास्ट गॅसवर. आता मी ही 5 मिनटं व्यवस्थित असं आतमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण याला कुकरला झाकण लावूया. आपल्याला कुकर फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे आणि 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत, कारण हे आपलं मटण आपण टोपातही शिजवू शकतो, पण टोपात आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल आणि 1 तास आपला गॅसही वाया जाईल आणि आपला वेळही फुकट जाईल. म्हणून मी तुम्हाला साधी सोपी पद्धत दाखवली आहे की कुकरमध्ये शिजवायचं, आपल्याला फटकन खाताही येईल. हे बघा, आपल्या या 5 शिट्या झाल्या आहेत आणि आपला हा रस्सा तयार आहे. बकऱ्याच्या मुंडीचा झणझणीत रस्सा.